त्याच्या 2 दिवस आधीच हळद काढून ठेवतो, त्यामुळे ती पूर्ण माती त्याची झडून जाते आणि मग बॉईल करत असताना ती माती हळदीमध्ये जात नाही आणि तो जो हळकुंडाचा कलर आहे आपला तो डिस्कलर होत नाही. नाहीतर मातीचं प्रमाण जर काळ्या मातीतली हळद असली तर ती शिजवताना मातीचं प्रमाण जर हळदीमध्ये जास्त गेलं तर तिचा कलर हा डिस्कलर होतो आणि मग हळकुंडाला आपल्याला पॉलिश करायला खूप कठीण जाते. तर 2 दिवस आधी हळद काढून मग ती 2 दिवसानंतर वेचतो किंवा दुसऱ्या दिवशी वेचतो आपण आणि साधारणतः पूर्ण एकदा वेचणं झाली की मग शेतातच ट्रॅक्टर चालित बॉयलरवर ती बॉईल केल्या जाते. एक 15 ते 20 मिनिटामध्ये बॉईल करून ते जे आपले कंद असतात हळकंद त्याचा तो जो ढीग असतो तो पहिल्या दिवशी तसाच राहू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी नंतर त्यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर तो पसरून द्यायचा. अर्ध्या फुटापर्यंत त्याचा थर राहू द्यायचा पहिले 2 ते 3 दिवस आणि नंतर थोडी त्यातली आर्द्रता कमी झाल्यानंतर मग तो असं पूर्ण पसरून दिला जातो. तर तेव्हा खबरदारी ही घ्यावी लागते की सर्वसाधारण शेतकरी जे आहे ते मातीवरच ते कंद सगळे पसरून देतात. तर त्याच्याऐवजी आपण नेटचा वापर जर केला तर त्याला माती कमी लागते, त्यामुळे पुढे प्रोसेसिंग करताना आपल्याला तेवढा त्रास जात नाही. त्यानंतर ही हळकुंड सुकल्यानंतर 15 दिवसानंतर साधारणतः आपण त्याची हे करतो, पॉलिशिंग करतो. तर पॉलिशिंग करत असताना लगेच जर पॉलिशिंग केली तर ती चांगली होते. काही शेतकरी मग पावसाळाभर ते साठवून नंतर पॉलिशिंग करतात, तर तेव्हा ती करायला पॉलिशिंग करायला खूप त्रास जातो. अशी ही हळद प्रक्रिया आहे. बाकी आपले काही प्रश्न असतील याविषयी तर आपण विचारू शकता. की आता बहुसंख्य लोक, मी इथला कानोलीवाराचा शेतकरी आहे, बहुसंख्य लोक हळदीवरची प्रक्रिया त्याला बॉईल करून किंवा स्टीम करून करतात. हो, परंतु आता मध्यंतरी माझं काही लोकांशी चर्चा झाली तेव्हा याचे स्लाइस करून पण ते वाळवून त्याची पावडर करता येते. तर कुठली प्रोसिजर जास्त फायदेशीर शेतकऱ्याला? आपल्याला जर कमी क्वांटिटीवर करायची असली तर ती स्लाइस करून आपण करू शकतो. हां, आणि बऱ्याच प्रमाणात जर हळद असली 4-5 एकर किंवा 10 एकर तर मग ती स्लाइस करून शक्य नाही आहे. ती छोट्या प्रमाणावर घरगुतीसाठी करायची असली तर ती स्लाइस करून आपण प्रक्रिया करू शकतो. पण ठीक आहे, आपण तर काही ऑटोमॅटिक सिस्टम डेव्हलप करू शकतो, परंतु ॲडव्हान्टेजेस कुठली आहे? म्हणजे स्लाइसमध्ये त्याचे गुणधर्म जास्त टिकून राहतात की बॉईल केलेल्यामध्ये त्याचे गुणधर्म जास्त टिकून राहतात? स्लाइसमध्ये गुणधर्म जास्त टिकून राहतात. याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण स्लाइस करत असतो, हां, ते स्लाइस करत असतो म्हणजे ज्यावेळेस पारंपरिक पद्धतीमध्ये त्याला स्टीमिंग केलं जातं. स्टीम करत असताना त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने स्टीम सोडणं अपेक्षित आहे. म्हणजे ज्यावेळेस हळदीमधलं जर तुम्ही हळकुंड जर बघितलं त्याच्या मधल्या गाभ्यामध्ये हे कुरकुमीन असतं किंवा जे काही औषधी गुणधर्म असलेला महत्त्वाचा भाग आहे हळदीमधला तो कुरकुमीन, आणि तो मधल्या गाभ्यामध्ये असतो. आणि तो मधल्या गाभ्यामध्ये असल्यामुळं ज्यावेळेस स्टीमिंग केलं जातं ते कुरकुमीन जे आहे साधारणतः 72 ते 75 डिग्री सेल्सिअसला त्याच्या सेल्स बस्ट होतात किंवा ते फुटल्या जातात. ते फुटून मग पूर्ण त्या हळकुंडामध्ये किंवा त्याच्या बाहेरच्या गाभ्यामध्ये ते पसरलं जातं. जर जास्त स्टीमिंग जर झालं तर त्या गाभ्यामधून मग सालीमधून ते बाहेर पडलं जातं. त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं की स्टीमिंग जर तुमचं योग्य पद्धतीने झालं नाही तर मग हे कुरकुमीन ऱ्हास होण्याचं किंवा लॉस होण्याचं प्रमाण हे त्या स्टीमिंगमध्ये शक्य असतं. ते स्लाइसमध्ये जे आहे ते स्लाइसमध्ये अजिबात नाही, कारण त्याचे डायरेक्ट आपण स्लाइस करतोय आणि स्लाइस करून पहिल्या 2 दिवस ते शेड ड्राईंग करायचं आहे आणि नंतर तुम्ही सन ड्राईंग केलं तर त्याच्यामध्ये आहे तसं कुरकुमीन किंवा अगदी 0.1 ते 0.2% फक्त त्याच्यामध्ये लॉस होतो. इकडं तुमचा 1% लॉस होऊ शकतो. त्यामुळे हे जे कुरकुमीनचं प्रमाण जर आपल्याला योग्य पद्धतीने राखायचं असेल तर स्लाइस करून केलेलं चांगलं. कधी आता एक दुसरा प्रश्न तुमच्या आधीच्या याच्याबद्दल होता. मी मागे जयंतिया हिल्सला गेलो होतो ब्लॅकडॉन हळद बघण्यासाठी. तर तिथे मी बघितलं की त्यांच्या कंदाला 2-2.5 किलोपर्यंत देखील आहेत अवेलेबल. पण आपल्याकडे 1 किलो हे म्हणजे पुष्कळ अचिव्हमेंट झालं असं आपण समजतो. तर या विद्यापीठांनी जी जाती विकसित केल्या आहे त्या जातीमध्ये कंदांचं मूळ वजन वाढावं याच्याबद्दल कुठली अशी जात आहे का? आता याच्यामध्ये जे काही पोटेन्शियल आहे, आपण प्रत्येक पिकाचं पोटेन्शियल यील्ड म्हणतो. तर हळदीमधलं सरासरी उत्पादकता जे आहे ती 25 ते 30 क्विंटल आहे. विदर्भामध्ये अजून कमी आहे, ते 22 ते 25 क्विंटल आहे. परंतु ही जी पोटेन्शियल यील्ड जी आहे ते 55 ते 60 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन काढलेले शेतकरी आपल्याकडे आहे. मग हे कधी शक्य आहे की त्याला तुम्ही फर्टिगेशन योग्य पद्धतीने गेलं पाहिजे.
तुम्हाला त्याला लागणारे जे काही अन्न घटक आहेत ते त्याचं पूर्णतः माती परीक्षण करून देणं गरजेचं आहे. म्हणजे एका रोपापासून तुम्ही म्हणता की 2 ते 2.5 किलोपर्यंतचं हळदीचं उत्पादन शक्य आहे ते, आणि लोकांनी घेतलेलं पण आहे. फक्त त्याचं जे व्यवस्थापन आहे, व्यवस्थापन आपण त्या जमिनीचं माती परीक्षण करून त्याच्या गरजेनुसार त्या त्या अवस्थेमध्ये लागणारी जी खतं आहेत त्या अवस्थेमध्ये लागणारी खतं जर अन्न घटक जर तुम्ही दिले तर नक्कीच तुम्हाला 2 ते 2.5 किलोपर्यंत कंद मिळू शकतो. आता अजून एक व्हर्टिकल फार्मिंग बद्दल आहे, सॉइल बेसचं. हां. मी एक डेमो म्हणून एक रॅक तयार केला होता हां. आणि त्याच्यात काही रोपं लावली होती. हां. त्याच्यात माझ्या असं निदर्शनास आलं की वरच्या बाजूला जे होतं त्याचे कंद जरा चांगले वाढले, बरोबर. जे खालच्या बाजूला होतं त्याचे कंद विशेष वाढले नाही. बरोबर आहे. म्हणजे 300 ग्रॅम वगैरे असं झालेलं. तर याचं काय कारण असेल? याचं महत्त्वाचं कारण आहे की आपण जे ओपन फील्डमध्ये लागवड करत असतो त्याच ओपन फील्डमध्ये लागणारा जो काही कोणत्याही पिकाचं, म्हणजे हळदच असं नाही, तुम्ही कोणत्याही पिकामध्ये लागणारा अन्न तयार करण्यासाठी किंवा त्याला उत्पादनासाठी लागणारा एक लक्स युनिट किंवा सूर्यप्रकाश जो आहे तो सूर्यप्रकाश त्याला लागणाऱ्या गरजेनुसार म्हणजे टोटल कालावधीमध्ये लक्स मीटरमध्ये तो मोजला जातो. हा त्याचे जे लागणाऱ्या सूर्यप्रकाशाची रिक्वायरमेंट आहे त्याच्या प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार तेवढी त्याला मिळालीच गेली पाहिजे, तरच ते अन्न तयार होणार आहे. व्हर्टिकल फार्मिंगमध्ये तुम्ही म्हटलं की वरच्या बाजूच्या लेअरमध्ये तुम्हाला उत्पादन चांगलं आलं कारण वरती त्याला सूर्यप्रकाश तेवढा मिळाला, खाली त्याला सावली पडली कारण वरच्या पानांची सावली खालच्या पानावरती पडते. ऑब्व्हियसली त्याला तेवढा सूर्यप्रकाश मिळाला नाही, त्यामुळं त्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन कमी आहे. त्यामुळे मी सुरुवातीला तुम्हाला एक फोटो दाखवला की व्हर्टिकल फार्मिंगमध्ये संशोधन करण्याची गरज आहे की खालच्या बाजूला तुम्ही जे काही त्याच्या लागणारा जो लाईट स्पेक्ट्रम आहे त्याचे काही तुम्ही लाईट लावून करू शकता. लाईट लावून आपण हा आर्टिफिशियल लाईट करू शकतो की जेणेकरून त्याचं जेवढं लागणारं त्याला जो लक्स युनिट आहे, जेवढं लागणारं लाईट आहे तो लाईट आपण त्याला पुरवणं गरजेचं आहे, तरच ते अन्न तयार करू शकणार आहे, तरच ते अन्न तयार करू शकून कंदामध्ये साठवू शकणार आहे. थँक्यू. आपली फळबागेमध्ये आपण किती वर्षापर्यंत हळदीचं आंतरपीक घेऊ शकतो? फळबागेमध्ये आपण पहिले 3 ते 4 वर्षापर्यंत हळदीचं पीक घेऊ शकतो. आणि सर विदर्भासाठी वगैरे म्हणजे या रिजनसाठी कोणती व्हरायटी जास्त सुटेबल आहे? सेलमच जास्त चालते आपल्याकडे. पण सर मगाशी सरांनी बोलले होते स्वराकंद काही बोलले होते, तर तो हा. काय आहे प्रकार? सोराकंद म्हणजे काय की जे आपण लागवडीसाठी जो कंद वापरतो, कंद लागवडीसाठी वापरला, तो लावल्यानंतर त्याच्यातून अंकुर फुटल्यानंतर नवीन रोप तयार झालं, नवीन रोप तयार झाल्यानंतर त्याच्या खाली जो कंद तयार होणार आहे तो मातृकंद आपण पुढच्या वर्षीसाठी वापरणार आहोत. पण जो लावलेला जो कंद आहे ह्या वर्षी लावलेला कंद, त्याच्यातून तो नवीन रोप आल्यामुळे नवीन रोप वाढीसाठी काय वापरतं की त्याच्यामध्ये असलेले जे स्टार्च आहे, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत ते वापरतं. त्याच्यामध्ये राहतं काय फक्त तर कुर्कुमिन्स किंवा अल्कलॉइड्स राहतात किंवा फिनॉल्स राहतात, आणि त्यामुळं त्याच्यामध्ये कुर्कुमिनचं प्रमाण हे जवळपास दुप्पट असतं. म्हणजे वजनाच्या तुलनेमध्ये जर आपण केलं तर म्हणजे जो लावता वेळ कंद आपला जो 50 ते 60 ग्रॅमचा असतो तो सोराकंद साधारणतः ज्यावेळेस आपण 1 वर्षाने काढतो तो 25 ते 30 ग्रॅम भरतो. त्यामुळे काय होतं की त्याच्यामधलं कुर्कुमिनचं प्रमाण जरी सेलमचा असला, तो जे सेलममध्ये 3.5 ते 4% आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम रिडक्शन झाल्यामुळं तेच कुर्कुमिनचं प्रमाण जे आहे ते जवळपास 7.5 ते 8% होतं. आणि त्यामुळे कुर्कुमिन काढणाऱ्या ज्या काही फॅक्टरी आहेत किंवा कंपन्या आहेत त्याच्यामध्ये त्याचा वापर जो आहे तो वापर जास्त असल्यामुळे आणि कुर्कुमिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला दर जो आहे तो दर जास्त मिळतो. ठीक आहे सर, थँक्यू. नमस्कार सर. हां मॅडम. आपल्याला निंबोडी पेंट जी आहे ती कंदमाशी, कंदपूज आणि सूत्रकृमी सुटी सुद्धा अटकाव करू शकते, तर ही एकरी किती घालावी? ही जी आहे ती आपण 2 टप्प्यामध्ये घालणं अपेक्षित आहे. सुरुवातीला बेसल डोसमध्ये आपण एकरी 4 क्विंटल या प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे, आणि ज्यावेळेस आपण भरणी करतो किंवा माती लावतो त्यावेळेस परत आपण एकरी 4 क्विंटल आपण वापरायची आहे. असे एकरी 8 क्विंटलपर्यंत आपण वापरू शकतो. सर हमारे जोन में वायगांव छोड़ के दूसरी हल्दी कौन सी अच्छी आ सकती है? आपके यहाँ तो GI हुआ है, वायगाव का GI झालेला आहे, त्यामुळे भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आपण वायगावचीच लागवड करावी असं मी म्हणेन. किंवा जर दुसऱ्या जातींची लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये मेगा आहे की ज्याच्यामध्ये 5% जास्त कुर्कुमिन आहे, राजेंद्र सोनिया आहे ज्याच्यामध्ये 5% जास्त कुर्कुमिन आहे. यावर्षी आम्ही फुले हरिद्रा म्हणून जात विकसित करत आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत, तर त्यासुद्धा जातीची आपण लागवड करून पाहायला हरकत नाही की आपल्याकडे त्याचं उत्पादन हे कॉन्स्टंट येत. सर लॅकडॉंग हळद आहे तिच्या कुरकुमीन जास्त आहे, ती लावू शकतो का इकडे? लकाडांगचं कुर्कुमिन आपल्याकडे जे आहे ते आपल्या वातावरणामध्ये लावल्यानंतर तेवढं जिथं नॉर्थ ईस्टमधले ॲक्च्युअली ती व्हरायटी जी आहे ती नॉर्थ ईस्टमधली आहे,
तिथं ते 8.5 ते 9% वरती तिथं कुर्कुमिन मिळतं. परंतु ती जात जर आपल्याकडे लावली तर ते आपल्या तापमानामध्ये त्याचं जे कुर्कुमिन आहे हे जवळपास 5.5 ते 6% मिळतं. परंतु त्याचं उत्पादन कमी आहे ज्या आपल्या प्रचलित जाती आहेत त्याच्या तुलनेमध्ये जर आपण उत्पादन पाहिलं तर. त्यामुळं कमर्शियल लागवड फक्त कुर्कुमिनसाठी जर करायची असेल तर तुम्ही त्याची लागवड करू शकता. परंतु बाजारपेठेमध्ये विक्रीच्या दृष्टीने जर म्हणलं तर तेवढं आपल्याला व्हॉल्यूम त्याच्यापासून मिळत नाही. त्यामुळे शक्यतो कुर्कुमिनसाठी करायचे असेल तर करू शकता, अन्यथा जर विक्रीसाठी करायची असेल रेग्युलर विक्रीसाठी तर आपण ह्या ज्या मी जाती सांगितली त्याची लागवड करू शकतो. ठीक आहे सर, थँक्यू. सर हरिदा आणि BSR3 मधला फरक काय आहे? थोडक्यात काय की ज्या काही जाती विकसित केल्या जातात, हरिद्रा जी आहे ती सेलमपासून म्युटेशनने तयार केलेली आहे की त्याच्यामध्ये जे एक्सरेज गॅमा रेज आहेत ते BARC जे आपल्या मुंबईला आहे बार्कमधून त्याच्यावरती ते रेस सोडलेले आहेत. निसर्गामध्ये जे आहे ते म्युटेशन म्हणजे नैसर्गिक म्युटेशन हे होतच असतात किंवा बदल हे होत असतात प्रत्येक पिकामध्ये. जसं आपण या कोरोनाच्या विषाणूमध्ये पाहिलं की पहिला जो कोरोना आपल्याला होत होता त्याच्यामध्ये आता जे काही वेगवेगळ्या प्रकारचे B2 किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये व्हायरसचे टाईप आले, तशा पद्धतीनं पिकामध्ये सुद्धा जे आहे हे नैसर्गिकरित्या बदल होत असतात. मग हे दोन्ही प्रकारचे होतात, म्हणजे पॉझिटिव्ह होत असतात, निगेटिव्ह होत असतात. तर पॉझिटिव्ह जे आहेत हे पॉझिटिव्ह बदल आपण त्याच्या नैसर्गिकरित्या त्याच्यावरती जे काही हे रेज आहेत, गॅमा रेज आहेत किंवा एक्सरेज आहेत ते सोडून आपण त्यांचा जो नैसर्गिक स्टार्ट किंवा DNA मॉलिक्यूल जो आहे तो थोडासा चेंज करत असतो. तर तो चेंज झाल्यानंतर जो काही बदल होतो आणि त्याच्यापासून ज्या काही जाती विकसित करतात अशा पद्धतीने ही हरिद्रा जात विकसित केलेली आहे. त्यासाठी जवळपास 14 ते 15 वर्षाचा कालावधी लागलेला आहे, कारण त्याचा मानवावरती काय परिणाम होतो का हे अभ्यासलं जातं किंवा त्याच्या जे काही, कारण त्याच्यावरून एक्सरेपासून आपण त्याचं म्युटेशन केलेलं असतं किंवा ते जे मिळणार आहे ते स्टेबलरित्या आहे का, मिळते का, किंवा जे काही उत्पादन मिळणार आहे ते कंटिन्युअस मिळते का हे तपासलं जातं आणि त्यानुसार मग ही जी जात आहे ती जात विकसित केलेली आहे. BSR3 जी जात आहे ही सिलेक्शन पद्धतीने म्हणजे निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की निसर्गामध्ये काही म्युटेशन होत राहतात, त्याच्यामधले जे काही बदल आहेत त्यातले झालेले बदल आणि तशा पद्धतीची झाडं निवडून BSR2 मधली झाडं निवडून मग ते BSR3 जे आहे ते विकसित केलेलं आहे. म्हणजे नैसर्गिक म्युटेशन आणि आर्टिफिशियल म्युटेशन अशा पद्धतीने या दोन्ही जातींचा विकसित झालेला आहे. सर ती जी हळद काढायची मशीन आहे हां. ती सक्सेसफुल आहे का? आणि जर तुमच्या परिचयाने कुठे जर बघता आली तर? आपलं हळद संशोधन केंद्र डिग्रज सांगली येथे आहे, तिथं ऑलरेडी ते मशीन आहे. आणि ज्या जमिनीमध्ये फक्त कसं की तुम्ही गादी वाफ्यावरती लागवड करणं अपेक्षित आहे आणि 2 गादी वाफ्यामधलं अंतर हे 4.5 ते 5 फूट असणं अपेक्षित आहे. आपल्याकडे हे स्वप्नील कोकाटे जे आहेत त्यांनी सुद्धा लागवड जी आहे ती लागवड यंत्राद्वारेच केलेली आहे आणि काढणी सुद्धा त्यांनी यंत्राद्वारे केलेली आहे. हे सक्सेसफुल आहे, फक्त त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं मॉइश्चर असणं गरजेचं आहे काढते वेळी. अन्यथा जर मॉइश्चर योग्य पद्धतीने नसेल तर ते वरून जर ब्लेड चाललं तर कंद जे आहे ते कंद कट होत जातात. तर त्यासाठी योग्य पद्धतीनं त्याची लागणारी जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्ही त्याची उत्पादन मशीनने जी काढणी आहे ती काढणी करू शकता. सर आपण काळ्या मातीत आल्याचं पीक घेऊ शकतो का वर्धा जिल्ह्यात? काळ्या मातीमध्ये आल्याचं पीक घेऊ शकतो, पण ती काळी माती जरी असली तरी ती निचरा होणारी पाहिजे. कारण या पिकामध्ये जर तुमच्या 6 ते 7 तासापेक्षा जास्त वेळ जर पाणी साठवून जर राहिलं गेलं तर कंदकूज जे आहे ते कंदकूज लागू शकतं. जर तुमच्या काळ्या जमिनीमध्ये निचरा होत नसेल, पोरॉसिटी कमी असेल किंवा त्याच्यामध्ये विशेषतः काळ्या जमिनीमध्ये क्ले पर्सेंटेज जे आहे हे 35% वरती असतं. तर क्ले पर्सेंटेज जर 35% वरती असेल तर त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय खतांचा वापर करून जास्तीत जास्त वापर करून आपण हे जे पीक आहे हे पीक घेऊ शकता. फक्त त्याच्यामध्ये निचरा कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे. जमिनीचा निचरा वाढवून आपण त्या जमिनीमध्ये घेऊ शकतो. याची सर ट्रेनिंग वगैरे मिळतात का? हा, याचं प्रशिक्षण आहे. आपण ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा प्रशिक्षण घेतो किंवा ऑफलाईन पद्धतीनं हळद आले संशोधन केंद्र कसबे डिग्रजला आहे, तिथं आपण ज्यावेळेस बॅचेस असतात त्यावेळेस घेऊ शकता. ॲग्रो व्हिजनच्या माध्यमातून सुद्धा आपण 3 दिवसाची कार्यशाळा घेतो किंवा ट्रेनिंग घेतो, त्या ट्रेनिंगला सुद्धा आपण उपस्थित राहू शकतो. थँक्यू सर तुमचे कॉन्टॅक्ट मिळेल, कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट नंबर माझा घ्या 982244 9789.
अजून कुणाचे काही प्रश्न आहेत? या ठिकाणी आम्हाला टीम ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. हे जे आंतरपीक आपण म्हटलं ना त्या ठिकाणी सोयाबीन आणि मिरची, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट मॅनेजमेंट काही फरक पडतो का आपला हळदीचा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट? नक्कीच पडतो की ज्यावेळेस आपण आंतरपिकं घेत असतो त्यावेळेस जे काय आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करतो ते जे काय आपल्या आंतरपिकांची जी काही शिफारशीत मात्रा आहे त्याच्या 50% मात्रा आपण ह्या आंतरपिकासाठी वापरावी लागते. ॲडिशनल खतांची मात्रा जी आहे ती खतांची मात्रा आपल्याला वापरावी लागते. कारण कोणत्याही पिकामध्ये ज्यावेळेस आपण आंतरपीक घेतो त्यावेळेस त्याचा जो काही ओरिजिनल डोस आहे आणि त्याच्याबरोबर त्याला 50% आपण त्या पिकाची मात्रा जे आपण आंतरपीक घेत आहोत त्याची वापरणं गरजेचं असतं. कारण त्याला सुद्धा अन्नद्रव्यही लागत असतात. अन्यथा अन्नद्रव्यासाठी स्पर्धा निर्माण होते आणि मग त्याचा आपल्या मुख्य उत्पादनावरती त्याचा परिणाम झाला, मुख्य पिकाच्या उत्पादनावरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. काढलेलं आहे काही? हो आहे. जेवढे काही आपण आंतरपिकांचा अभ्यास केलेला आहे त्याच्या सगळ्यांचा कॉस्ट बेनिफिट रेशो काढलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला BC रेशो चांगला आलेला जे काही वाल किंवा घेवडा पीक जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला आलं आहे. त्याच्या खालोखाल आपल्याला झेंडूचं उत्पादन चांगलं मिळतं आणि मग त्याच्या खालोखाल मग सोयाबीन वगैरे इतर जे आहेत त्याचा आपल्याला दिसून येतं. आणखी महत्त्वाचं म्हणजे की आजकाल जे प्रोटीन आपण म्हणतोय याच्यामध्ये काही अमिनो ॲसिडची वगैरे स्टडी झाली आहे का काय न्यूट्रिशनल व्हॅल्यूची? न्यूट्रिशनल झालेलं आहे जसं सीवूड एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा अमिनो ॲसिड्स बेस काही कंपाऊंड्स आहेत त्याच्या 1 ते 2 फवारण्या जर आपण घेतल्या किंवा काही संजीवक आहेत जसं जिब्रेलिक ॲसिड आहे, IBA आहे, NA आहे, या संजीवकांचा वापर जर आपण 1 ते 2 फवारण्या साधारणतः 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान एक आणि एखादी 90 दिवसाच्या दरम्यान अशा 2 फवारण्या जर आपण संजीवकाच्या या पिकामध्ये जर घेतल्या तर त्याच्या कंदांची फुगवण किंवा आल्यामध्ये फुटव्यांची वाढ होण्यासाठी आपल्याला त्याचा चांगला मदत होतो. आता हळदीच्या मॅनेजमेंटमध्ये खूप अनेक बाबी असतात. हो बरोबर. मला असं काही 2-4 बाबी सांगायचं त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी या बाबीमुळे काही उत्पन्नावर किंवा बाकी मॅनेजमेंटवर फरक पडतो. कन्स्टिंग सगळ्यात महत्त्वाचे जे आपण सुरुवातीला 5 प्रमुख मुद्दे सांगितले त्या 5 प्रमुख मुद्द्यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं, सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेस आपण जमीन निवडत असतो त्यावेळेस माती परीक्षण करून जर आपण त्याला जे काही त्याच्या लागणारे अन्न घटक आहेत आणि निचरा चांगला होणारी जमीन जर आपण बनवली व त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर असेल किंवा हिरवळी खतांचा वापर असेल हे करणं अपेक्षित आहे. दुसरं लागवड करतेवेळी आपण बीज प्रक्रिया करणं अपेक्षित आहे की जेणेकरून बियाण्यामार्फत जे काही किडींचा आणि रोगांचा जो प्रसार होणार आहे तो आपल्याला थांबवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला ही जी बीज प्रक्रिया आहे ही बीज प्रक्रिया आपण करावी. तिसरी महत्त्वाची बाब की कीड आणि रोग यायच्या अगोदरच आपण ते येण्याच्या ऐवजी जर आपण प्रतिबंधात्मक उपाय केले जसं ट्रायकोडर्मा आहे किंवा बीज प्रक्रिया आहे. ट्रायकोडर्मा जर आपण साधारणतः 2 ते 2.5 महिन्याच्या अंतरानं हळदीच्या पिकामध्ये आणि आल्याच्या पिकामध्ये 1 ते 1.5 महिन्याच्या अंतरानं जर आपण 2.5 ते 3 किलो या प्रमाणात प्रति एकर सेंद्रिय खतामधून वापरला किंवा लिक्विड स्वरूपातला असेल तर आपण ठिबक सिंचनच्या माध्यमातून जर आपण हा ट्रायकोडर्मा जर वापरला तर जो काही प्रमुख ह्या आले आणि हळदीवरती कंदकुजीचा प्रादुर्भाव होतो तो कंदकुजीचा प्रादुर्भाव आपल्याला नक्कीच थांबवता येतो. आणि चौथी महत्त्वाची बाब की जे काही आपण प्रक्रिया करतो त्यावेळेस प्रक्रिया करत असताना योग्य पद्धतीनं आणि त्याच्या गरजेनुसार आपण ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे काही त्याच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत की जसं ज्या कालावधीमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट आहे विशेषतः शाकीय वाढीच्या अवस्थेमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असते म्हणजे पावसामध्ये खंड पडला तर अशा वेळी आपल्याला त्याला पाणी देणं अपेक्षित आहे. जर पाणी दिलं नाही तर मग जे काही त्याची वाढीची अवस्था ही वाढीच्या अवस्थेमध्ये जर त्याला पाणी मिळालं नाही तर स्ट्रेसमध्ये पीक जातं आणि स्ट्रेसमध्ये किंवा ताण जर त्याला बसला तर मग त्याच्या पुढच्या वाढीवरती त्याचा परिणाम होतो. तर अशा वेळी या क्रिटिकल स्टेजेसमध्ये आपण त्याला पाण्याचं योग्य नियोजन करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये सर आणखी आपण या ठिकाणी स्प्रिंकलर किंवा ड्रिप म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंट आपण म्हणतो या ठिकाणी, हो तर ड्रिप बेटर आहे की स्प्रिंकलर बेटर आहे या ठिकाणी? तुम्ही त्याला सांगितलं आहे की जसं आपण सोड पाणी आहे किंवा पाट पाण्याचं पाणी आहे, नंतर ठिबक सिंचन आहे आणि तुषार सिंचन आहे. या तिन्हीमध्ये जर आपण तुलनात्मक अभ्यास जर आपण केला तर सगळ्यात जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता ठिबक सिंचनमध्ये आहे कारण आपण त्याच्यामध्ये फर्टिगेशन करत असतो. पाण्याबरोबरच विद्राव्य खत जे आहे ते विद्राव्य खतांचा वापर आपण त्याच्यामध्ये करतो. दुसरं जे महत्त्वाची बाब जी आहे ती त्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचनामुळं आपण जमिनीमध्ये कायम वापसा स्थिती आहे
ही वापसा स्थिती मेंटेन करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची क्षमता ही ठिबक सिंचनमध्ये आहे. त्याच्या खालोखाल मग तुषार सिंचन पद्धत आहे आणि त्याच्या खालोखाल मग पाटपाणी किंवा सोडपाणी. अजून कोणाचे काही प्रश्न? हां, हां. आता याच्यामध्ये हळदीमध्ये मी सांगितलं की प्रामुख्याने कंदकूज हा रोग येतो. कंदकूज जो आहे ते बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला वरून काहीच दिसत नाही आणि ज्यावेळेस आपण हळद काढायला जातो त्यावेळेस कंद सडलेला दिसतो. मग त्यावेळी कळते की आपल्याला कंदकूज लागलेली आहे. परंतु कंदकूज जो आहे हा कंदकूज रोग जो आहे त्याची सुरुवात अगदी सुरुवातीला म्हणजे पहिला पाऊस पडल्यापासून त्या रोगाच्या लागण्याची सुरुवात जी आहे ती होत असते. ते कशी होते की हळद ही स्वतः जी आहे ते बुरशीला किंवा जीवाणूला मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. परंतु त्या कंदाला ज्यावेळेस इजा होते त्यावेळेस ते हे जे गुणधर्म आहेत त्याच्या सालीमध्ये असतात आणि कंदाला इजा होते. मग ते खुरपताना इजा झालेली असू दे किंवा ज्यावेळेस आपण भरणी करत असतो त्यावेळेस त्याला इजा झालेली असू दे, कंदाला इजा झाली किंवा सूत्रकृमीने कंद पंक्चर केला त्याच्यामधून इजा होते किंवा कंदमाशीची आळी जी आहे ते कंद कुरतडते. अशा वेळी मग काय होतं की कंदाला कंदकुजीला कारणीभूत असणाऱ्या बुरशी ज्या आहेत त्याच्यामधून आतमध्ये शिरत असतात आणि मग हळूहळू काय होतं की ह्या बुरशींची वाढ होऊन मग ते कंदकूज सुरू होते. आता हे कंदकूज आले हे ओळखायचं कसं, तर जे काही पहिला मुख्य कोंब आहे किंवा मुख्य कोंब आलेला आहे त्याच्या बाजूला नवीन फुटवे येत असतात. ते फुटवे पहिल्यांदा अफेक्ट होतात. म्हणजे ते जे फुटवे आहेत ते फुटवे शेंड्याकडून त्याचे पानं आपल्याला 1 ते 1.5 सेंटीमीटर सुकलेले दिसतात. ते जर पानांचे जर आपण उपसले तर सहजासहजी हातामध्ये येतात आणि त्याचा खालचा भाग जर बघितला तर आपण तो सडलेला असतो आणि तो जर दाबून बघितला तर त्याच्यातून घाण वास येणारं पाणी त्याच्यातून टिपकताना दिसतं. तर असे जर सिम्पटम्स आपल्याला वरून जर दिसत असतील तर ते कंदकूज आले हे ओळखायचं. तर त्यासाठी येऊ नये म्हणून मी सांगितलं की आपण एकतर बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे, लिंबोळी पेनचा वापर करणं गरजेचं आहे आणि तिसरं महत्त्वाची बाब की ट्रायकोडर्मा जर आपण सुरुवातीपासून 1 ते 1.5 महिन्याच्या अंतराने जर आपण वापरला तर आपल्याला हे जे कंदकूज आहे या कंदकुजीवरती आपल्याला नियंत्रण चांगलं आपण मिळू शकतो. दुसरा हळदीमध्ये रोग येतो तो करपा येतो. तो करपा एक लंब गोलाकृती अंडाकृती असे ठिपके पानावरती पडतात. ते जर आपण पान तोडलं आणि सूर्याकडे धरून जर पान बघितलं तर त्याच्यामध्ये असंख्य लहान लहान गोल वर्तुळ आपल्याला दिसतात. आणि दुसरा जो आहे तो टिपक्याचा करपा येतो. तांबूस रंगाचे टिपके आपल्या साबुदाण्याच्या आकाराचे टिपके पडतात आणि हे टिपके जे आहेत ते वाढत वाढत जाऊन पूर्ण पान करपतं. एक पान करपलं की आपल्याला 70 ते 80 ग्रॅम आपल्याला खाली कंदामध्ये नुकसान होत असतं, कारण तेवढं त्याचे अन्न तयार करण्याची कॅपॅसिटी त्या पानाची जी आहे ती कमी होत असते. तर त्यासाठी आपलं पान जे आहे ते 7 महिन्यापर्यंत कसं हिरवेगार तजेलदार राहील हे पाहणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण सुरुवातीला स्पर्शजन्य बुरशीनाशकांची वापर करायचा आहे की त्याच्यामध्ये कार्बन डेन्झिम आहे, ब्ल्यू कॉपर आहे किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे, M50 आहे. हे 2.5 ते 3 ग्रॅम आपण घ्यायचे आहे किंवा कार्बन डेन्झिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करायची आहे. आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजे ज्यावेळेस धुकं पडायला सुरुवात होते, दव पडायला सुरुवात होते, त्याच्यानंतर जर करपा येत असेल तर आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत जसं टिल्ट आहे, अमिस्टार आहे, कॅब्रेटॉप आहे, याचा वापर जर आपण केला तर जे काही करप्यावरचं नियंत्रण आहे ते नियंत्रण आपण मिळवू शकाल. धन्यवाद सर. धन्यवाद कदम सर आणि कोकाटे सर. आपण अतिशय चांगल्या प्रकारे आले आणि हळद यांच्या लागवडी आणि प्रक्रिया याच्यावर माहिती दिली. सगळ्यांच्या मनात उपस्थित असलेले प्रश्नांचे उत्तरं दिले त्याबद्दल आपल्याचे धन्यवाद. 2 दिवस आधीच हळद काढून ठेवतो, त्यामुळे ती पूर्ण माती त्याची झडून जाते आणि मग बॉईल करत असताना ती माती हळदीमध्ये जात नाही आणि तो जो हळकुंडाचा कलर आहे आपला तो डिस्कलर होत नाही. नाहीतर मातीचं प्रमाण जर काळ्या मातीतली हळद असली तर ती शिजवताना मातीचं प्रमाण जर हळदीमध्ये जास्त गेलं तर तिचा कलर हा डिस्कलर होतो आणि मग हळकुंडाला आपल्याला पॉलिश करायला खूप कठीण जाते. तर 2 दिवस आधी हळद काढून मग ती 2 दिवसानंतर वेचतो किंवा दुसऱ्या दिवशी वेचतो आपण आणि साधारणतः पूर्ण एकदा वेचणं झाली की मग शेतातच ट्रॅक्टर चलित बॉयलरवर ती बॉईल केल्या जाते. एक 15 ते 20 मिनिटामध्ये बॉईल करून ते जे आपले कंद असतात हळकंद त्याचा तो जो ढीग असतो तो पहिल्या दिवशी तसाच राहू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी नंतर त्यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर तो पसरून द्यायचा. अर्ध्या फुटापर्यंत त्याचा थर राहू द्यायचा पहिले 2 ते 3 दिवस
आणि नंतर थोडी त्यातली आर्द्रता कमी झाल्यानंतर मग तो असं पूर्ण पसरून दिला जातो. तर तेव्हा खबरदारी ही घ्यावी लागते की सर्वसाधारण शेतकरी जे आहे ते मातीवरच ते कंद सगळे पसरून देतात. तर त्याच्याऐवजी आपण नेटचा वापर जर केला तर त्याला माती कमी लागते, त्यामुळे पुढे प्रोसेसिंग करताना आपल्याला तेवढा त्रास जात नाही. त्यानंतर ही हळकुंड सुकल्यानंतर 15 दिवसानंतर साधारणतः आपण त्याची हे करतो, पॉलिशिंग करतो. तर पॉलिशिंग करत असताना लगेच जर पॉलिशिंग केली तर ती चांगली होते. काही शेतकरी मग पावसाळाभर ते साठवून नंतर पॉलिशिंग करतात, तर तेव्हा ती करायला पॉलिशिंग करायला खूप त्रास जातो. तर अशी ही हळद प्रक्रिया आहे. बाकी आपले काही प्रश्न असतील याविषयी तर आपण विचारू शकता. तर प्रश्न असा आहे की आता बहुसंख्य लोक, मी इथला कानोलीवाराचा शेतकरी आहे, बहुसंख्य लोक हळदीवरची प्रक्रिया त्याला बॉईल करून किंवा स्टीम करून करतात. हो, परंतु आता मध्यंतरी माझं काही लोकांशी चर्चा झाली, तेव्हा याचे स्लाइस करून पण ते वाळवून त्याची पावडर करता येते. तर कुठली प्रोसिजर जास्त फायदेशीर शेतकऱ्याला? आपल्याला जर कमी क्वांटिटीवर करायची असली तर ती स्लाइस करून आपण करू शकतो. हां, आणि बऱ्याच प्रमाणात जर हळद असली 4-5 एकर किंवा 10 एकर तर मग ती स्लाइस करून शक्य नाही आहे. ती छोट्या प्रमाणावर घरगुतीसाठी करायची असली तर ती स्लाइस करून आपण प्रक्रिया करू शकतो. पण ठीक आहे, आपण तर काही ऑटोमॅटिक सिस्टम डेव्हलप करू शकतो, परंतु ॲडव्हान्टेजेस कुठली आहे? म्हणजे स्लाइसमध्ये त्याचे गुणधर्म जास्त टिकून राहतात की बॉईल केलेल्यामध्ये त्याचे गुणधर्म जास्त टिकून राहतात? स्लाइसमध्ये गुणधर्म जास्त टिकून राहतात. याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण स्लाइस करत असतो, हां, ते स्लाइस करत असतो म्हणजे ज्यावेळेस पारंपरिक पद्धतीमध्ये त्याला स्टीमिंग केलं जातं. स्टीम करत असताना त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने स्टीम सोडणं अपेक्षित आहे. म्हणजे ज्यावेळेस हळदीमधलं जर तुम्ही हळकुंड जर बघितलं, त्याच्या मधल्या गाभ्यामध्ये हे कुरकुमीन असतं किंवा जे काही औषधी गुणधर्म असलेला महत्त्वाचा भाग आहे हळदीमधला तो कुरकुमीन, आणि तो मधल्या गाभ्यामध्ये असतो. आणि तो मधल्या गाभ्यामध्ये असल्यामुळं ज्यावेळेस स्टीमिंग केलं जातं ते कुरकुमीन जे आहे साधारणतः 72 ते 75 डिग्री सेल्सिअसला त्याच्या सेल्स बस्ट होतात किंवा ते फुटल्या जातात. ते फुटून मग पूर्ण त्या हळकुंडामध्ये किंवा त्याच्या बाहेरच्या गाभ्यामध्ये ते पसरलं जातं. जर जास्त स्टीमिंग जर झालं तर त्या गाभ्यामधून मग सालीमधून ते बाहेर पडलं जातं. त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं की स्टीमिंग जर तुमचं योग्य पद्धतीने झालं नाही तर मग हे कुरकुमीन ऱ्हास होण्याचं किंवा लॉस होण्याचं प्रमाण हे त्या स्टीमिंगमध्ये शक्य असतं. ते स्लाइसमध्ये जे आहे ते स्लाइसमध्ये अजिबात नाही, कारण त्याचे डायरेक्ट आपण स्लाइस करतोय आणि स्लाइस करून पहिल्या 2 दिवस ते शेड ड्राईंग करायचं आहे आणि नंतर तुम्ही सन ड्राईंग केलं तर त्याच्यामध्ये आहे तसं कुरकुमीन किंवा अगदी 0.1 ते 0.2% फक्त त्याच्यामध्ये लॉस होतो. इकडं तुमचा 1% लॉस होऊ शकतो. त्यामुळे हे जे कुरकुमीनचं प्रमाण जर आपल्याला योग्य पद्धतीने राखायचं असेल तर स्लाइस करून केलेलं चांगलं. कधी आता एक दुसरा प्रश्न तुमच्या आधीच्या याच्याबद्दल होता. मी मागे जयंतिया हिल्सला गेलो होतो लॅकडॉंग हळद बघण्यासाठी. तर तिथे मी बघितलं की त्यांच्या कंदाला 2-2.5 किलोपर्यंत देखील आहेत अवेलेबल. पण आपल्याकडे 1 किलो हे म्हणजे पुष्कळ अचिव्हमेंट झालं असं आपण समजतो. तर या विद्यापीठांनी जी जाती विकसित केल्या आहे त्या जातीमध्ये कंदांचं मूळ वजन वाढावं याच्याबद्दल कुठली अशी जात आहे का? आता याच्यामध्ये जे काही पोटेन्शियल आहे, आपण प्रत्येक पिकाचं पोटेन्शियल यील्ड म्हणतो. तर हळदीमधलं सरासरी उत्पादकता जे आहे ती 25 ते 30 क्विंटल आहे. विदर्भामध्ये अजून कमी आहे, ती 22 ते 25 क्विंटल आहे. परंतु ही जी पोटेन्शियल यील्ड जी आहे ते 55 ते 60 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन काढलेले शेतकरी आपल्याकडे आहे. मग हे कधी शक्य आहे की त्याला तुम्ही फर्टिगेशन योग्य पद्धतीने गेलं पाहिजे. तुम्हाला त्याला लागणारे जे काही अन्न घटक आहेत ते त्याचं पूर्णतः माती परीक्षण करून देणं गरजेचं आहे. म्हणजे एका रोपापासून तुम्ही म्हणता की 2 ते 2.5 किलोपर्यंतचं हळदीचं उत्पादन शक्य आहे ते, आणि लोकांनी घेतलेलं पण आहे. फक्त त्याचं जे व्यवस्थापन आहे, व्यवस्थापन आपण त्या जमिनीचं माती परीक्षण करून त्याच्या गरजेनुसार त्याच्या त्या अवस्थेमध्ये लागणारी जी खतं आहेत त्या अवस्थेमध्ये लागणारी खतं जर अन्न घटक जर तुम्ही दिले तर नक्कीच तुम्हाला 2 ते 2.5 किलोपर्यंत कंद मिळू शकतो. आता अजून एक व्हर्टिकल फार्मिंग बद्दल आहे, सॉइल बेस्डचं. मी एक डेमो म्हणून एक रॅक तयार केला होता आणि त्याच्यात काही रोपं लावली होती. त्याच्यात माझ्या असं निदर्शनास आलं की वरच्या बाजूला जे होतं त्याचे कंद जरा चांगले वाढले, बरोबर. जे खालच्या बाजूला होतं त्याचे कंद विशेष वाढले नाही. बरोबर. म्हणजे 300 ग्रॅम वगैरे असं झालं. तर याचं काय कारण असेल? याचं महत्त्वाचं कारण आहे की आपण जे ओपन फील्डमध्ये लागवड करत असतो त्यावेळेस ओपन फील्डमध्ये लागणारा जो काही
कोणत्याही पिकाचं म्हणजे हळदच असं नाही, तुम्ही कोणत्याही पिकामध्ये लागणारा अन्न तयार करण्यासाठी किंवा त्याला उत्पादनासाठी लागणारा एक लक्स युनिट किंवा सूर्यप्रकाश जो आहे तो सूर्यप्रकाश त्याला लागणाऱ्या गरजेनुसार म्हणजे टोटल कालावधीमध्ये लक्स मीटरमध्ये तो मोजला जातो. हा त्याचे जे लागणाऱ्या सूर्यप्रकाशाची रिक्वायरमेंट आहे ही त्याच्या प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार तेवढी त्याला मिळालीच गेली पाहिजे तरच ते अन्न तयार होणार आहे. व्हर्टिकल फार्मिंगमध्ये तुम्ही म्हणलं की वरच्या बाजूच्या लेअरमध्ये तुम्हाला उत्पादन चांगलं आलं कारण वरती त्याला सूर्यप्रकाश तेवढा मिळाला, खाली त्याला सावली पडली कारण वरच्या पानांची सावली खालच्या पानावरती पडते. ऑब्व्हियसली त्याला तेवढा सूर्यप्रकाश मिळाला नाही, त्यामुळं त्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन कमी आलं. त्यामुळे मी सुरुवातीला तुम्हाला एक फोटो दाखवला की व्हर्टिकल फार्मिंगमध्ये संशोधन करण्याची गरज आहे की खालच्या बाजूला तुम्ही जे काही त्याच्या लागणारा जो लाईट स्पेक्ट्रम आहे त्याचे काही तुम्ही लाईट लावून करू शकता. लाईट लावून आपण हा आर्टिफिशियल लाईट करू शकतो की जेणेकरून त्याचा जेवढा लागणारा त्याला जो लक्स युनिट आहे, जेवढा लागणारा लाईट आहे तो लाईट आपण त्याला पुरवणं गरजेचं आहे, तरच ते अन्न तयार करू शकणार आहे, तरच ते अन्न तयार करू शकून कंदामध्ये साठवू शकणार आहे. थँक्यू. धन्यवाद. बोल. सर कुठली सर कुठल्याही फळबागेमध्ये आपण किती वर्षापर्यंत हळदीचं आंतरपीक घेऊ शकतो? फळबागेमध्ये आपण पहिले 3 ते 4 वर्षापर्यंत हळदीचं पीक घेऊ शकतो. आणि सर विदर्भासाठी वगैरे म्हणजे या रिजनसाठी कोणती व्हरायटी जास्ती सुटेबल आहे? सेलमच जास्त चालते आपल्याकडे. सर मगाशी सरांनी बोलले होते स्वराकंद काही बोलले होते, तर तो हा. काय आहे प्रकार? सोराकंद म्हणजे काय की जे आपण लागवडीसाठी जो कंद वापरतो, कंद लागवडीसाठी वापरला, तो लावल्यानंतर त्याच्यातून अंकुर फुटल्यानंतर नवीन रोप तयार झालं, नवीन रोप तयार झाल्यानंतर त्याच्या खाली जो कंद तयार होणार आहे तो मातृकंद आपण पुढच्या वर्षीसाठी वापरणार आहोत. पण जो लावलेला जो कंद आहे ह्या वर्षी लावलेला कंद त्याच्यातून तो नवीन रोप आल्यामुळे नवीन रोप वाढीसाठी काय वापरतं की त्याच्यामध्ये असलेले जे स्टार्च आहे, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत ते वापरतं. त्याच्यामध्ये राहतं काय फक्त तर कुर्कुमिन्स किंवा अल्कलॉइड्स राहतात किंवा फिनॉल्स राहतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुर्कुमिनचं प्रमाण हे जवळपास दुप्पट असतं म्हणजे वजनाच्या तुलनेमध्ये जर आपण केलं तर. म्हणजे जो लावता वेळ कंद आपला जो 50 ते 60 ग्रॅमचा असतो तो सोराकंद साधारणतः ज्यावेळेस आपण 1 वर्षाने काढतो तो 25 ते 30 ग्रॅम भरतो. त्यामुळे काय होतं की त्याच्यामधलं कुर्कुमिनचं प्रमाण जरी सेलमचा असला तो जे सेलममध्ये 3.5 ते 4% आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम रिडक्शन झाल्यामुळं तेच कुर्कुमिनचं प्रमाण जे आहे ते जवळपास 7.5 ते 8% होतं. आणि त्यामुळे कुर्कुमिन काढणाऱ्या ज्या काही फॅक्टरी आहेत किंवा कंपनी आहेत त्याच्यामध्ये त्याचा वापर जो आहे तो वापर जास्त असल्यामुळे आणि कुर्कुमिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला दर जो आहे तो दर जास्त मिळतो. ठीक आहे सर, थँक्यू. नमस्कार सर. हां बोल. आपल्याला निंबोडी पेंट जी आहे तर ती कंदमाशी, कंदपूज आणि सूत्रकृमी सुद्धा अटकाव करू शकते, तर ही एकरी किती घालावी? ही जी आहे ती आपण 2 टप्प्यामध्ये घालणं अपेक्षित आहे. सुरुवातीला बेसल डोसमध्ये आपण एकरी 4 क्विंटल या प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपण भरणी करतो किंवा माती लावतो त्यावेळेस परत आपण एकरी 4 क्विंटल आपण वापरायची आहे. असं एकरी 8 क्विंटलपर्यंत आपण वापरू शकतो. सर हमारे जोन में वायगांव छोड़ के दूसरी हल्दी कौन सी अच्छी आ सकती है? आपके यहाँ तो GI हुआ है, वायगाव का GI झालेला आहे त्यामुळे भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आपण वायगावचीच लागवड करावी असं मी म्हणेन. किंवा जर दुसऱ्या जातींची लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये मेगा आहे की ज्याच्यामध्ये 5% जास्त कुर्कुमिन आहे, राजेंद्र सोनिया आहे ज्याच्यामध्ये 5% जास्त कुर्कुमिन आहे. यावर्षी आम्ही फुले हरिद्रा म्हणून जात विकसित करत आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत, तर त्यासुद्धा जातीची आपण लागवड करून पाहायला हरकत नाही की आपल्याकडे त्याचं उत्पादन हे कॉन्स्टंट येत. सर लॅकडॉंग हळद आहे तिच्या कुर्कुमिन जास्त आहे, ती लावू शकतो का इकडे? लकाडांगचं कुर्कुमिन आपल्याकडे जे आहे ते आपल्या वातावरणामध्ये लावल्यानंतर तेवढं जिथं नॉर्थ ईस्टमधले ॲक्च्युअली ती व्हरायटी जी आहे ती नॉर्थ ईस्टमधली आहे तिथं ते 8.5 ते 9% वरती तिथं कुर्कुमिन मिळतं. परंतु ती जात जर आपल्याकडे लावली तर ते आपल्या तापमानामध्ये त्याचं जे कुर्कुमिन आहे हे जवळपास 5.5 ते 6%पर्यंतच मिळतं, परंतु त्याचं उत्पादन कमी आहे ज्या आपल्या प्रचलित जाती आहेत त्याच्या तुलनेमध्ये जर आपण उत्पादन पाहिलं तर. त्यामुळं कमर्शियल लागवड फक्त कुर्कुमिनसाठी जर करायची असेल तर तुम्ही त्याची लागवड करू शकता, परंतु बाजारपेठेमध्ये विक्रीच्या दृष्टीने जर म्हणलं तर तेवढं आपल्याला व्हॉल्यूम त्याच्यापासून मिळत नाही. त्यामुळे शक्यतो कुर्कुमिनसाठी करायची असेल तर करू शकता, अन्यथा जर विक्रीसाठी करायची असेल रेग्युलर विक्रीसाठी तर आपण ह्या ज्या मी जाती सांगितली त्याची लागवड करू शकतो. ठीक आहे सर, थँक्यू. सर हरिदा आणि BSR3 मधला फरक काय आहे? थोडक्यात काय की ज्या काही जाती विकसित केल्या जातात
हरिद्रा जी आहे ती सेलमपासून म्युटेशनने तयार केलेली आहे की त्याच्यामध्ये जे एक्सरेज गॅमा रेज आहेत ते BARC जे आपल्या मुंबईला आहे बार्कमधून त्याच्यावरती ते रेज सोडलेले आहेत. निसर्गामध्ये जे आहे ते म्युटेशन म्हणजे नैसर्गिक म्युटेशन हे होतच असतात किंवा बदल हे होत असतात प्रत्येक पिकामध्ये. जसं आपण या कोरोनाच्या विषाणूमध्ये पाहिलं की पहिला जो कोरोना आपल्याला होत होता त्याच्यामध्ये आता जे काही वेगवेगळ्या प्रकारचे B2 किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये व्हायरसचे टाईप आले तशा पद्धतीनं पिकामध्ये सुद्धा जे आहे हे नैसर्गिकरित्या बदल होत असतात. मग हे दोन्ही प्रकारचे होतात म्हणजे पॉझिटिव्ह होत असतात निगेटिव्ह होत असतात. तर पॉझिटिव्ह जे आहेत हे पॉझिटिव्ह बदल आपण त्याच्या नैसर्गिकरित्या त्याच्यावरती जे काही हे रेज आहेत गॅमा रेज आहेत किंवा एक्सरेज आहेत ते सोडून आपण त्यांचा जो नैसर्गिक स्टार्ट किंवा DNA मॉलिक्यूल जो आहे तो थोडासा चेंज करत असतो. तर तो चेंज झाल्यानंतर जो काही बदल होतो आणि त्याच्यापासून ज्या काही जाती विकसित करतात अशा पद्धतीने ही हरिद्रा जात विकसित केलेली आहे. त्यासाठी जवळपास 14 ते 15 वर्षाचा कालावधी लागलेला आहे कारण त्याचा मानवावरती काय परिणाम होतो का हे अभ्यासलं जातं किंवा त्याच्या जे काही कारण त्याच्यामधून एक्सरेपासून आपण त्याचं म्युटेशन केलेलं असतं किंवा ते जे मिळणार आहे ते स्टेबलरित्या आहे का मिळते का किंवा जे काही उत्पादन मिळणार आहे ते कंटिन्युअस मिळते का हे तपासलं जातं आणि त्यानुसार मग ही जी जात आहे ती जात विकसित केलेली आहे. BSR 3 जी जात आहे ही सिलेक्शन पद्धतीने म्हणजे निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की निसर्गामध्ये काही म्युटेशन होत राहतात त्याच्यामधले जे काही बदल आहेत त्यातले झालेले बदल आणि तशा पद्धतीची झाडं निवडून BSR 2 मधली झाडं निवडून मग ते BSR 3 जे आहे ते विकसित केलेलं आहे. म्हणजे नैसर्गिक म्युटेशन आणि आर्टिफिशियल म्युटेशन अशा पद्धतीने या दोन्ही जातींचा विकसित झालेला आहे. सर ती जी हळद काढायची मशीन आहे ती सक्सेसफुल आहे का आणि जर तुमच्या परिचयाने कुठे जर बघता आली तर आपलं हळद संशोधन केंद्र डिग्रज सांगली येथे आहे तिथं ऑलरेडी ते मशीन आहे आणि ज्या जमिनीमध्ये फक्त कसं की तुम्ही गादीवाप्यावरती लागवड करणं अपेक्षित आहे आणि 2 गादीवाप्यामधलं अंतर हे 4.5 ते 5 फूट असणं अपेक्षित आहे. आपल्याकडे हे स्वप्नील कोकाटे जे आहेत त्यांनी सुद्धा लागवड जी आहे ती लागवड यंत्राद्वारेच केलेली आहे आणि काढणी सुद्धा त्यांनी यंत्राद्वारे केलेली आहे. हे सक्सेसफुल आहे फक्त त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं मॉइश्चर असणं गरजेचं आहे काढते वेळी अन्यथा जर मॉइश्चर योग्य पद्धतीने नसेल तर ते वरून जर ब्लेड चाललं तर कंद जे आहे ते कंद कट होत जातात. तर त्यासाठी योग्य पद्धतीनं त्याची लागणारी जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्ही त्याची उत्पादन मशीनने जी काढणी आहे ती काढणी करू शकता. सर आपण काळ्या मातीत आल्याचं पीक घेऊ शकतो का वर्धा जिल्ह्यात? काळ्या मातीमध्ये आल्याचं पीक घेऊ शकतो पण ती काळी माती जरी असली तरी ती निचरा होणारी पाहिजे कारण या पिकामध्ये जर तुमचं 6 ते 7 तासापेक्षा जास्त वेळ जर पाणी साठवून जर राहिलं गेलं तर कंदकूज जे आहे ते कंदकूज लागू शकतं. जर तुमच्या काळ्या जमिनीमध्ये निचरा होत नसेल पोरॉसिटी कमी असेल किंवा त्याच्यामध्ये विशेषतः काळ्या जमिनीमध्ये क्ले पर्सेंटेज जे आहे हे 35% वरती असतं तर क्ले पर्सेंटेज जर 35% वरती असेल तर त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय खतांचा वापर करून जास्तीत जास्त वापर करून आपण हे जे पीक आहे हे पीक घेऊ शकता. फक्त त्याच्यामध्ये निचरा कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे. जमिनीचा निचरा वाढवून आपण त्या जमिनीमध्ये घेऊ शकतो. याची सर ट्रेनिंग वगैरे मिळतात का? हा याचं प्रशिक्षण आहे. आपण ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा प्रशिक्षण घेतो किंवा ऑफलाईन पद्धतीनं हळद आले संशोधन केंद्र कसबे डिग्रजला आहे तिथं आपण ज्यावेळेस बॅचेस असतात त्यावेळेस घेऊ शकता. ॲग्रो व्हिजनच्या माध्यमातून सुद्धा आपण 3 दिवसाची कार्यशाळा घेतो किंवा ट्रेनिंग घेतो त्या ट्रेनिंगला सुद्धा आपण उपस्थित राहू शकतो. थँक्यू सर तुमचे कॉन्टॅक्ट मिळेल कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट नंबर माझा घ्या 982244 9789. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? या ठिकाणी आम्हाला टीम ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. हे जे आंतरपीक आपण म्हटलं ना त्या ठिकाणी सोयाबीन आणि मिरची त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट मॅनेजमेंट काही फरक पडतो का आपला हळदीच्या न्यूट्रिएंट? नक्कीच पडतो की ज्यावेळेस आपण आंतरपिकं घेत असतो त्यावेळेस जे काही आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करतो ते जे काय आपल्या आंतरपिकांची जी काही शिफारशीत मात्रा आहे त्याच्या 50% मात्रा आपण ह्या आंतरपिकासाठी वापरावी लागते. ॲडिशनल खतांची मात्रा जी आहे ती खतांची मात्रा आपल्याला वापरावी लागते. कारण कोणत्याही पिकामध्ये ज्यावेळेस आपण आंतरपीक घेतो त्यावेळेस त्याचा जो काही ओरिजिनल डोस आहे आणि त्याच्याबरोबर त्याला 50% आपण त्या पिकाची मात्रा जे आपण आंतरपीक घेत आहोत त्याची वापरणं गरजेचं असतं कारण त्याला सुद्धा अन्नद्रव्यही लागत असतात
अन्यथा अन्नद्रव्यासाठी स्पर्धा निर्माण होते आणि मग त्याचा आपल्या मुख्य उत्पादनावरती त्याचा परिणाम झाला, मुख्य पिकाच्या उत्पादनावरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. काढलेलं आहे काही हो आहे. जेवढे काही आपण आंतरपिकांचा अभ्यास केलेला आहे त्याच्या सगळ्यांचा कॉस्ट बेनिफिट रेशो काढलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला BC रेशो चांगला आलेला जे काही वाल किंवा घेवडा पीक जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला आलं आहे. त्याच्या खालोखाल आपल्याला झेंडूचं उत्पादन चांगलं मिळतं आणि मग त्याच्या खालोखाल मग सोयाबीन वगैरे इतर जे आहेत त्याचा आपल्याला दिसून येतं. आणखी महत्त्वाचं म्हणजे की आजकाल जे प्रोटीन आपण म्हणतोय याच्यामध्ये काही अमिनो ऍसिडची वगैरे स्टडी झाली आहे का काय न्यूट्रिशनल व्हॅल्यूची? न्यूट्रिशनल झालेलं आहे, जसं सीवूड एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा अमिनो ऍसिड्स बेस काही कंपाऊंड्स आहेत. त्याच्या 1 ते 2 फवारण्या जर आपण घेतल्या किंवा काही संजीवक आहेत जसं जिब्रेलिक ऍसिड आहे, IBA आहे, NA आहे, या संजीवकांचा वापर जर आपण 1 ते 2 फवारण्या साधारणतः 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान एक आणि एखादी 90 दिवसाच्या दरम्यान अशा 2 फवारण्या जर आपण संजीवकाच्या या पिकामध्ये जर घेतल्या तर त्याच्या कंदांची फुगवण किंवा आल्यामध्ये फुटव्यांची वाढ होण्यासाठी आपल्याला त्याचा चांगला मदत होते. आता हळदीच्या मॅनेजमेंटमध्ये खूप अनेक बाबी असतात. हो बरोबर. मला असं काही 2-4 बाबी सांगायचं त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी या बाबीमुळे काही उत्पन्नावर किंवा बाकी मॅनेजमेंटवर फरक पडतो. कन्स्टिंट सगळ्यात महत्त्वाचे जे आपण सुरुवातीला 5 प्रमुख मुद्दे सांगितले त्या 5 प्रमुख मुद्द्यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं. सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेस आपण जमीन निवडत असतो त्यावेळेस माती परीक्षण करून जर आपण त्याला जे काही त्याच्या लागणारे अन्न घटक आहेत आणि निचरा चांगला होणारी जमीन जर आपण बनवली व त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर असेल किंवा हिरवळी खतांचा वापर असेल हे करणं अपेक्षित आहे. दुसरं लागवड करतेवेळी आपण बीज प्रक्रिया करणं अपेक्षित आहे की जेणेकरून बियाण्यामार्फत जे काही किडींचा आणि रोगांचा जो प्रसार होणार आहे तो आपल्याला थांबवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला ही जी बीज प्रक्रिया आहे ही बीज प्रक्रिया आपण करावी. तिसरी महत्त्वाची बाब की कीड आणि रोग यायच्या अगोदरच आपण ते येण्याच्या ऐवजी जर आपण प्रतिबंधात्मक उपाय केले जसं ट्रायकोडर्मा आहे किंवा बीज प्रक्रिया आहे. ट्रायकोडर्मा जर आपण साधारणतः 2 ते 2.5 महिन्याच्या अंतरानं हळदीच्या पिकामध्ये आणि आल्याच्या पिकामध्ये 1 ते 1.5 महिन्याच्या अंतरानं जर आपण 2.5 ते 3 किलो या प्रमाणात प्रति एकर सेंद्रिय खतामधून वापरला किंवा लिक्विड स्वरूपातला असेल तर आपण ठिबक सिंचनच्या माध्यमातून जर आपण हा ट्रायकोडर्मा जर वापरला तर जो काही प्रमुख ह्या आले आणि हळदीवरती कंदकुजीचा प्रादुर्भाव होतो तो कंदकुजीचा प्रादुर्भाव आपल्याला नक्कीच थांबवता येतो. आणि चौथी महत्त्वाची बाब की जे काही आपण प्रक्रिया करतो त्यावेळेस प्रक्रिया करत असताना योग्य पद्धतीनं आणि त्याच्या गरजेनुसार आपण ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे काही त्याच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत की जसं ज्या कालावधीमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट आहे विशेषतः शाकीय वाढीच्या अवस्थेमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असते म्हणजे पावसामध्ये खंड पडला तर अशा वेळी आपल्याला त्याला पाणी देणं अपेक्षित आहे. जर पाणी दिलं नाही तर मग जे काही त्याची वाढीची अवस्था ही वाढीच्या अवस्थेमध्ये जर त्याला पाणी मिळालं नाही तर स्ट्रेसमध्ये पीक जातं आणि स्ट्रेसमध्ये किंवा ताण जर त्याला बसला तर मग त्याच्या पुढच्या वाढीवरती त्याचा परिणाम होतो. तर अशा वेळी या क्रिटिकल स्टेजेसमध्ये आपण त्याला पाण्याचं योग्य नियोजन करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये सर आणखी आपण या ठिकाणी स्प्रिंकलर किंवा ड्रिप म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंट आपण म्हणतो या ठिकाणी. हो तर ड्रिप बेटर आहे की स्प्रिंकलर बेटर आहे या ठिकाणी? तिन्ही सांगितलं आहे की जसं आपण सोड पाणी आहे किंवा पाट पाण्याचं पाणी आहे नंतर ठिबक सिंचन आहे आणि तुषार सिंचन आहे. या तिन्हीमध्ये जर आपण तुलनात्मक अभ्यास जर आपण केला तर सगळ्यात जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता ठिबक सिंचनमध्ये आहे कारण आपण त्याच्यामध्ये फर्टिगेशन करत असतो. पाण्याबरोबरच विद्राव्य खत जे आहे ते विद्राव्य खतांचा वापर आपण त्याच्यामध्ये करतो. दुसरं जे महत्त्वाची बाब जी आहे ती त्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचनामुळं आपण जमिनीमध्ये कायम वापसा स्थिती आहे ही वापसा स्थिती मेंटेन करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची क्षमता ही ठिबक सिंचनमध्ये आहे. त्याच्या खालोखाल मग तुषार सिंचन पद्धत आहे आणि त्याच्या खालोखाल मग पाटपाणी किंवा सोडपाणी. अजून कोणाचे काही प्रश्न? हां हां आता याच्यामध्ये हळदीमध्ये मी सांगितलं की प्रामुख्याने कंदकुज हा रोग येतो. कंदकुज जो आहे ते बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला वरून काहीच दिसत नाही आणि ज्यावेळेस आपण हळद काढायला जातो त्यावेळेस कंद सडलेला दिसतो. मग त्यावेळी कळतं की आपल्याला कंदकुज लागलेली आहे. परंतु कंदकुज जो आहे हा कंदकुज रोग जो आहे त्याची सुरुवात अगदी सुरुवातीला म्हणजे
पहिला पाऊस पडल्यापासून त्या रोगाच्या लागणीची सुरुवात जी आहे ती होत असते. ते कशी होते की हळद ही स्वतः जी आहे ते बुरशीला किंवा जीवाणूला मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. परंतु त्या कंदाला ज्यावेळेस इजा होते त्यावेळेस ते हे जे गुणधर्म आहेत त्याच्या सालीमध्ये असतात आणि कंदाला इजा होते. मग ते खुरपताना इजा झालेली असू दे किंवा ज्यावेळेस आपण भरणी करत असतो त्यावेळेस त्याला इजा झालेली असू दे, कंदाला इजा झाली किंवा सूत्रकृमीने कंद पंक्चर केला त्याच्यामधून इजा होते किंवा कंदमाशीची आळी जी आहे ते कंद कुरतडते. अशा वेळी मग काय होतं की कंदाला कुंदकुजीला कारणीभूत असणाऱ्या बुरशी ज्या आहेत त्याच्यामधून आतमध्ये शिरत असतात आणि मग हळूहळू काय होतं की ह्या बुरशींची वाढ होऊन मग ते कंदकूज सुरू होते. आता हे कंदकूज आले हे ओळखायचं कसं, तर जे काही पहिला मुख्य कोंब आहे किंवा मुख्य कोंब आलेला आहे त्याच्या बाजूला नवीन फुटवे येत असतात, ते फुटवे पहिल्यांदा अफेक्ट होतात. म्हणजे ते जे फुटवे आहेत ते फुटवे शेंड्याकडून त्याचे पानं आपल्याला 1 ते 1.5 सेंटीमीटर सुकलेले दिसतात. ते जर पानांचे जर आपण उपसले तर सहजासहजी हातामध्ये येतात आणि त्याचा खालचा भाग जर बघितला तर आपण तो सडलेला असतो आणि तो जर दाबून बघितला तर त्याच्यातून घाण वास येणारं पाणी त्याच्यातून टिपकताना दिसतं. तर असे जर सिम्पटम्स आपल्याला वरून जर दिसत असतील तर ते कंदकूज आले हे ओळखायचं. तर त्यासाठी येऊ नये म्हणून मी सांगितलं की आपण एकतर बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे, लिंबोळी तेलचा वापर करणं गरजेचं आहे आणि तिसरं महत्त्वाची बाब की ट्रायकोडर्मा जर आपण सुरुवातीपासून 1 ते 1.5 महिन्याच्या अंतराने जर आपण वापरला तर आपल्याला हे जे कंदकूज आहे या कंदकुजीवरती आपल्याला नियंत्रण चांगलं आपण मिळू शकतो. दुसरा हळदीमध्ये रोग येतो तो करपा येतो. तो करपा एक लंब गोलाकृती अंडाकृती असे ठिपके पानावरती पडतात. ते जर आपण पान तोडलं आणि सूर्याकडे धरून जर पान बघितलं तर त्याच्यामध्ये असंख्य लहान लहान गोल वर्तुळ आपल्याला दिसतात. आणि दुसरा जो आहे तो टिपक्याचा करपा येतो. तांबूस रंगाचे टिपके आपल्या साबुदाण्याच्या आकाराचे टिपके पडतात आणि हे टिपके जे आहेत ते वाढत वाढत जाऊन पूर्ण पान करपतं. एक पान करपलं की आपल्याला 70 ते 80 ग्रॅम आपल्याला खाली कंदामध्ये नुकसान होत असतं, कारण तेवढं त्याचे अन्न तयार करण्याची कॅपॅसिटी त्या पानाची जी आहे ती कमी होत असते. तर त्यासाठी आपलं पान जे आहे ते 7 महिन्यापर्यंत कसं हिरवेगार तजेलदार राहील हे पाहणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण सुरुवातीला स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे की त्याच्यामध्ये कार्बन डेन्झिम आहे, ब्ल्यू कॉपर आहे किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे, M50 आहे. हे 2.5 ते 3 ग्रॅम आपण घ्यायचे किंवा कार्बन डेन्झिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करायची आहे. आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजे ज्यावेळेस धुकं पडायला सुरुवात होते, दव पडायला सुरुवात होते, त्याच्यानंतर जर करपा येत असेल तर आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकं आहेत जसं टिल्ट आहे, अमिस्टार आहे, कॅब्रोटॉप आहे, याचा वापर जर आपण केला तर जे काही करप्यावरचं नियंत्रण आहे ते नियंत्रण आपण मिळवू शकाल. धन्यवाद सर. धन्यवाद कदम सर आणि कोकाटे सर. आपण अतिशय चांगल्या प्रकारे आले आणि हळद यांच्या लागवडी आणि प्रक्रिया याच्यावर माहिती दिली. सगळ्यांच्या मनात उपस्थित असलेले प्रश्नांचे उत्तरं दिले त्याबद्दल आपल्याचे धन्यवाद.